हॅलो फ्रेंड्स, आज आपण बेसन आलू टिक्की बघणार आहोत। त्यासाठी मी इथे पोटॅटो हे बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित असं स्मॅश करून घेणार आहे। स्मॅश करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ओनियन टाकणार आहे, जे मी कट करून ठेवले होते। त्यानंतर थोडंसं गाजर टाकणार आहे। त्यानंतर मी इथे ग्रीन पीस ॲड करते। नंतर मी मिरचीची पेस्ट इथे बनवून ठेवली होती, ती मिरचीची पेस्ट मी इथे टाकली आहे। त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी इथे जिरे ॲड करते आणि व्यवस्थित याला आता मिक्स मी करून घेणार आहे। पोटॅटो हे व्यवस्थित बॉईल झाले पाहिजे, त्याच्यामध्ये असे गोळे गोळे नको राहायलात। आणि आता मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर हे ॲड करते थोडंसं। त्यानंतर अर्धी वाटी रवा आणि जवळपास 1 वाटी बेसन। घालून झाल्यानंतर याला आपण मिक्स करून घेणार आहोत। प्रॉपर असं मिक्स केलेलं आहे इथे। आता याचे आपण रोल्स बनवून घेणार आहोत, पण त्याआधी इथे अजून एक ॲड करणार आहोत आपण, ते म्हणजे भिजवलेली मुगाची डाळ। आणि थोड्या वेळाकरता भिजवून ठेवायची मुगाची डाळीला, ती ॲड करायची याच्यामध्ये। आता आपण याचे रोल्स बनवून घेऊयात। आता हे रोल्स बनवून झालेले आहेत। त्यानंतर एका पॅनवरती आपण थोडंसं इथं ऑइल घेणार आहोत आणि हे बनवलेले रोल्स आपण इथे बेक करणार आहोत। ऑइल पॅनवरती पसरवून घ्या आणि हे बनवलेले रोल्स इथे असे ठेवून द्यायचे। दोन्ही साईडने आपल्याला हे व्यवस्थित बेक करायचे, त्यामुळे हे एकदम कुरकुरीत आणि शिजले पाहिजेत। तर एकदम मध्यम आचेवरती आपण याला शिजवणार आहोत। बघा, तुम्ही बघू शकता एका साईडनं झाले आहेत, त्याला लालसर असा ब्राउनिश एकदम कलर आला आहे। दुसऱ्या साईडनं पण आपण याला सेम असंच भाजून घेणार आहोत। गॅस जर मध्यम आचेवर असेल तर हे पटकन जळत नाहीत आणि आतमधून पण प्रॉपर हे शिजतात। त्यामुळे याला आपण दोन्ही साईडनं असंच भाजून घ्यायचं। 5 मिनिट करता वेट करा। आपली बेसन आलू टिक्की तयार आहे। प्लेटमध्ये सर्व करा। अगदी झटपट बनते, तुम्ही पण नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।